माझ्याजवळ जे काही आहे, माझं सर्वस्व मी ज्याला मानून बसलेलो आहे, सत्ता असो, संपत्ती असो, नातीगोती, मित्र काही असो, माझ्याजवळ जे काही सर्वस्व आहे ते दुसऱ्या कोणाचं तरी आहे असं समजा आणि त्याच्यामध्ये वाढ करणं किंवा त्याच्यामध्ये घट करणं हे सर्वस्वी दुसऱ्याच्या हातामध्ये आहे, माझ्या हातामध्ये काही नाही. आणि म्हणून ही सर्व दुसऱ्याची जणू अमानत आहे. फक्त मी निमित्त बनून माझ्याकडे तो अधिकार आलेला आहे. अशा पद्धतीने या सर्वाकडे बघायला शिकलं पाहिजे. किती हलकं हलकं झाल्यासारखं वाटेल. जीवनातली मौज कधी कमी होणारच नाही. जे ओझं आपण आपल्या डोक्यावर घेतलेलं आहे ते ओझं आपल्याला फक्त उतरवायचं आहे. त्याच्यासाठी ही कला साधली पाहिजे की माझं काही